संध्यापोळ मोदक क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। चला तर आज आपण बनवणार आहोत सतरंगी मोदक। आता हे सतरंगी मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 कप मोदक मावा बेस घेतलेला आहे, जो प्रथम आपण त्याची रेसिपी बनवलेली आहे मोदक मावा बेस म्हणून। तो 1 कप घेतलेला आहे। डेसिकेटेड कोकोनट थोडासा मंद आचेवर भाजून घेतलेला आहे आणि अर्धा कप बदाम काजूची पावडर घेतलेली आहे। जायफळ पावडर 1/8 चमचा म्हणजे थोडीशी, विलायची पावडर 1/4 चमचा थोडीशी आणि पिठी साखर 1 ते 2 टेबलस्पून तुम्ही घेऊ शकता। मी या ठिकाणी 2 टेबलस्पून घेतलेली आहे। आणि कंडेन्स मिल्क मेड आवश्यकतेनुसार आपण याचा वापर करायचा आहे। जर बॅटर ड्राय झालं तर 1 किंवा 2 चमचे मिल्क मेड आपण टाकणार आहोत। जर बॅटर ड्राय नसेल तर टाकू नका, आवश्यकतेनुसार त्याचा वापर करायचा आहे। चला तर आपण बनवूया सतरंगी मोदक। सतरंगी मोदक बनवण्याची तयारी करत असताना एक बाउल घ्यायचा आहे। बाउल मध्ये मोदक मावा बेस टाकूया। रोस्टेड डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतलेला डेसिकेटेड कोकोनट टाकूया। नंतर काजू बदामाची पावडर टाकून घेऊया। जायफळ पावडर टाकायची आहे थोडीशी। नंतर विलायची पावडर टाकायची आहे। नंतर पिठी साखर टाकून घेऊया। आणि आता आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। एकजीव करायचं आहे, मळून घ्यायचं आहे। जर हे मिश्रण खूप ड्राय वाटत असेल तर मिल्क मेड 1 चमचा किंवा 2 चमचे टाकू शकता बाइंडिंग येण्यासाठी। थोडंसं 1 चमचा मी मिल्क मेड टाकत आहे बाइंडिंग येण्यासाठी। मिल्क मेड टाकल्यानंतर असा मस्तपैकी मऊसूत गोळा तयार झालेला आहे। हा असा आपला गोळा तयार केलेला आहे। आता आपण हा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि ह्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। आपले सतरंगी मोदक आहेत, त्यामुळे आपण छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्यामध्ये आपण कलर टाकणार आहोत वेगवेगळे रंगाचे। हे असे गोळे टाकूया। सात रंगाचे करा किंवा 5 रंगाचे पण तुम्ही मोदक बनवू शकता। हे असे 7 रंगाचे गोळे तयार करायचे आहेत। त्यासाठी आपण 7 गोळे तयार करून ठेवलेले आहेत। आता आपण सतरंगी मोदक बनवण्यासाठी पिठाचे आपण 7 भाग तयार केलेले आहेत आणि हे 7 भाग आपण 7 वाट्यांमध्ये ठेवलेले आहेत। तर आता माझ्याकडे कलर मिस्ट कंपनीचा कलर आहे, तुम्ही जेल कलर सुद्धा वापरू शकता। तर आपल्याला 7 रंग किंवा 5 रंग जसे जमेल तसे तुम्ही कलर टाकू शकता। ऑरेंज कलर टाकलेला आहे, ब्ल्यू कलर टाकूया, नंतर येलो कलर टाकूया, पर्पल कलर टाकून घेऊया, रेड कलर टाकायचा आहे। रेड कलर टाकल्यानंतर आपला ग्रीन कलर राहिलेला होता, ग्रीन कलर टाकूया।
हा कलर पांढरा राहू दिला तरी चालू शकतो किंवा तुम्ही दुसरा कलर टाकू शकता. ब्राऊन कलर टाका किंवा पिंक कलर टाका. मी ब्राऊन कलर टाकते. तर असे कलर मिक्स करून असं ताटामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. थोडासा कमी कलर वाटत असला तर तुम्ही ऍड करून परत डार्क करू शकता. कलर मिक्स करून पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता ब्ल्यू कलरचा गोळा घ्यायचा आहे. असा मळायचा आहे. आता हे सगळे गोळे कलर मध्ये कसे मिक्स केले जातात हा व्हिडिओ सगळंच मी काही व्हिडिओ दाखवत नाही, कारण मग व्हिडिओची लेंथ वाढू शकते. वेगवेगळ्या कलर मध्ये गोळे तयार करून झालेले आहेत. आपण ऑरेंज कलरचा गोळा तयार केलेला आहे, ब्ल्यू कलरचा गोळा तयार केलेला आहे, ब्राऊन कलरचा गोळा तयार केलेला आहे, ग्रीन, रेड, येलो आणि पर्पल कलर असे मी 7 रंगाचे गोळे तयार केलेले आहेत. तर आता आपण हे असा पर्पल कलरचा गोळा घेऊन असे रोल तयार करायचे आहेत. येलो कलरचा गोळा घेऊन रोल तयार करायचा आहे. आपण वेगवेगळ्या कलरच्या गोळ्यांचे असे रोल तयार करून घ्यायचे आहेत आणि हे एक एक रोल, एक एक रंगाचे रोल असे एकत्र करायचे आहेत. हे आणि ह्याचा एकत्र असे रोल करून घ्यायचा आहे. वेगवेगळ्या रंगाचे जे रोल आहेत ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि मोदक पात्रामध्ये असा ठासून भरायचा आहे. असं दाबायचं आहे आणि असं ओपन करून घ्यायचं आहे आणि खालून असा दाब देऊन हा मोदक असा काढायचा आहे. हा झाला आपला सतरंगी मोदक. असे मोदक मी तयार करून दाखवत आहे. परत एकदा तयार करूया. परत हा उरलेला रोल घ्यायचा आहे आणि मोदक पात्रामध्ये ठासून भरायचा आहे. असं उरलेलं दाब देऊन आतमध्ये ठासून भरायचं आहे. ठासून भरल्यानंतर हे साईडचं जे आहे ते काढून घ्यायचं आहे. असं दाब द्या आणि असं मोदक पात्र ओपन करा. हा असा तुम्हाला सुंदर मोदक रंगबिरंगी 7 रंगाचा मोदक तयार झालेला दिसेल. हे झाले आपले सतरंगी नावाचे मोदक तयार. आता या मोदक साहित्याप्रमाणे 9-10 मोदक तयार होतात. साच्यावर अवलंबून असतात. तुमचा लहान जर साचा असेल तर 14-15 होऊ शकतात. माझा मीडियम आकाराचा साचा असल्याने 9-10 मोदक तयार झालेले आहेत. हे आहेत सतरंगी
मोदक.